दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या कारवर हल्ला, भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप, प्रचारादरम्यान कारवर दगडफेक केल्याचा आरोप। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी आकाश कनोजियाला अटक, शालिमार एक्सप्रेसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना छत्तीसगडमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात। सैफ अली खानचा हल्लेखोर गुजरातच्या दिशेने निघाल्याची सूत्रांची माहिती, पोलिसांचं एक पथक गुजरातसाठी रवाना। राज्याच्या राजकारणामध्ये त्या 8 दिवसात मोठा भूकंप होण्याची शक्यता, भास्कर जाधवांसारख्या मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन मिळालं तर आम्हा सर्वांसाठी फायदेशीर, मंत्री उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडच्या अर्जावरील आजची सुनावणी रद्द, कराडचे वकील आजारी असल्यानं 20 जानेवारीला होणार सुनावणी। वांद्रे आता सुरक्षित राहिलेलं नाही, बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून झिशान सिद्दीकी यांच्याकडनं खंत व्यक्त, तर बाबा सिद्दीकींच्या हत्येचे सर्व पुरावे पोलिसांना दिल्याची झिशान सिद्दीकींची माहिती। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे धनंजय मुंडे शेअर होल्डर अंजली दमान यांचा नवा आरोप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याचा टीममध्ये समावेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।